पद्मश्री अन्ना साहब जादव की जयंती पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन। पद्मश्री अन्ना साहब जादव भारतीय समाज उत्पत्ति मंडल के संस्थापक अध्यक्ष पद्मश्री अन्ना साहब जादव ने गुरुवार को कॉलेज की ओर से विभिन्न कार्यक्रम आयोजित किए हैं। 5 सितंबर से 9 सितंबर 2024 तक जयंती महोत्सव हर साल की तरह बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। पद्मश्री अन्ना साहब जादव के कार्यों को समाज के सभी वर्गों तक कैसे पहुंचाया जाए और अन्ना साहब जादव के कार्यों का प्रचार प्रसार कैसे हो और BNN कॉलेज आम लोगों के लिए काम करने वाला कॉलेज है, इस दृष्टिकोण से 3 सितंबर को एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। अण्णांची जयंती 9 सप्टेंबरला असते। आता ही जयंती आम्ही साजरी करतो दरवर्षी 9 तारखेलाच, परंतु या वेळेला गणपती आहेत आणि त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातून आम्ही ही जयंती सप्ताह या 5 तारखेपर्यंत चालू करण्याचा विचार होता आणि त्या दृष्टिकोनातून आजची जी परिषद बोलवली होती, पत्रकार परिषद बोलवली होती की अण्णांच्या कार्याला थोडीशी प्रसिद्धी कशी देता येईल, ते कार्य तुमच्या समोर कसं मांडता येईल। अंदाधी हे कॉलेज चालू केलेलं आहे। हेच कॉलेज आपल्याला हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणारं कॉलेज आहे, हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ह्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आम्ही ही परिषद आयोजित केलेली होती। सर, आपलं BNN कॉलेजमध्ये कसं प्रकारचे कॉलेज चालतंय त्याच्या संदर्भात? BNN कॉलेजमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि सेल्फ फंडेडचे जवळजवळ 9 कोर्सेस आहेत। हे सकाळी 7, 7:30 ते 12:30 या काळात चालतं। दुपारच्या काळामध्ये 11वी 12वीचे वर्ग आहेत, म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे। ज्युनियर कॉलेज 12:30 वाजता सुरू होतं आणि ते 5 वाजेपर्यंत असतं। जवळजवळ ज्युनियर कॉलेजला 5000 विद्यार्थी आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये जवळजवळ 5000 विद्यार्थी आहेत। असे 10,000 विद्यार्थी हे कॉलेजचं शिक्षण या ठिकाणी घेतात। कोणकोणता कॉलेज? या ठिकाणी लॉ कॉलेज आहे, याच परिसरात आहे आणि MBA कॉलेज ही याच ठिकाणी आहे। MBA कॉलेज नंतर एनी ग्रॅज्युएट त्यासाठी प्रवेश घेऊ शकतात। लॉ कॉलेज ही 2 आहेत, एक 3 इयर्स लॉ कॉलेज आहे आणि एक 5 इयर्स लॉ कॉलेज आहे। 5 इयर्स लॉ कॉलेजसाठी 12वीचा विद्यार्थी हा इलिजिबल आहे आणि 3 इयर्स साठी एनी ग्रॅज्युएट। सर, आता आपण एक प्रेस नोट दिला आहे, त्याचे काही कोर्सेस फ्री मध्ये आहेत। हो, ते कोणते मुलं हे प्रशिक्षण घेऊ शकतात? इयत्ता 10वी पास असलेले विद्यार्थी आहेत ते त्या कोर्सला इलिजिबल आहे। कोणते कोर्स आहेत? आता मी आधी तुम्हाला दिली आहे मी हे जे 9 कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, दुसरा कोर्स आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन, तिसरा कोर्स आहे वेअरहाऊस एक्झिक्युटिव्ह, चौथा कोर्स आहे डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, 5वा कोर्स आहे GST असिस्टंट, 6वा कोर्स आहे मेडिकल रेकॉर्ड्स असिस्टंट, 7वा कोर्स आहे ब्युटी थेरापिस्ट आणि 8वा आहे सोशल मीडिया मॅनेजर आणि 9वा कोर्स आहे कम्युनिटी जर्नलिस्ट। असे हे जे कोर्स आहेत हे फ्री कोर्सेस आहेत। इयत्ता 10वी झालेला जो विद्यार्थी असेल तो इलिजिबल ठरतो। या ठिकाणी प्रत्येक बॅच ही 60 विद्यार्थ्यांची आहे। सर, ह्या कोर्ससाठी ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचे असेल का डायरेक्ट संपर्क करावा? कॉलेजमध्ये या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणून ही बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरलाच त्या ठिकाणी आमचं स्किल डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती याची मिळू शकेल। फॉर्म मिळणं कसं आहे, ऑनलाईन फॉर्म सध्या तरी अजून नाही आहेत, इथंच येऊन फॉर्म घ्यावा लागेल आणि तो भरावा लागेल।